नमस्कार. आपण मागच्या वेळेस बघितलं होतं की हे जे व्हेंचुरीचं सेटअप आहे हे आपण एकदम कमी खर्चामध्ये तयार केलेलं आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये हा जरा डिटेल व्हिडिओ असतील. या व्हिडिओमध्ये आपण याचं वर्किंग कसं आहे ते बघू. थोडं अपडेट यामध्ये असं आहे की मी याला जरा फिल्टर ॲड केलं. फिल्टर बघितलं तर हे नळी एक बॉटलला छत्र पाडून याचं फिल्टर म्हणून उपयोग घेत आहे. बघू शकता तुम्ही. आपण जर हे चालू केलं तर हे स्वतःहून पाणी उडत नाही, कारण की हे सेल्फ प्रायमिंग नाही आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, हा जो प्रेशरचा पाईप आहे इथनं पाणी इथून येऊन व्हेंचुरीमध्ये टाकावं लागतं. त्यामुळे यामध्ये सायफन तयार होऊन दुसरं पाणी उडते. तुम्हाला मी डेमो दाखवतो. हे बघा, हे पाणी असं येऊन ह्या व्हेंचुरीमध्ये जाते. आता सध्या जात आहे. मी जेव्हा हे चालू करतो, हा मी पाण्याचा कॉक बंद केला. हे बघा, सेल्फ प्रायमिंग आहे. हा आता स्वतःहून ओढत आहे. बघा, डेमो दाखवतो तुम्हाला मी. हे बघू शकता तुम्ही. आणि हा फ्लो कंट्रोल व्हॉल्व आहे. तुम्ही यानं खताची इंटेन्सिटी हवी तितकी कमी करू शकता. बघा, प्रेशर जाणवतं आहे आणि पाणी ओढण्याचा स्पीड पण तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला व्हिडिओ पॉज करून नंतरचा शॉट दाखवतो. मी मागच्या वेळेनं कॅल्क्युलेट केलं होतं तर एक ड्रम खाली व्हायला 15 ते 18 मिनटं लागतात. मी हा सध्या डेमो पुरता अर्धा ड्रामच भरलेला आहे. तुम्ही शेवटचं खाली होताना बघू शकता. उन्हामध्ये तुम्हाला दिसतंय का माहीत नाही, पण खाली होत आहे. पूर्ण ड्रम खाली झाला आहे. तुमचं कन्फ्युजन थोडं दूर करतोय. हा जो कॉक दिला आहे सेंटरचा, हा प्रेशराईज पाणी घेऊन पुन्हा व्हेंचुरी सिस्टीममध्ये पाठवायचं. त्यामुळे यामध्ये सायफन क्रिएट होते. हा कॉक बंद करून नंतर मग सायफन पुन्हा हे ड्रामातलं पाणी ओढते. इतकं छानरित्या काम करते हे. आणि यामध्ये प्लस पॉईंट म्हणजे असा का तुमचं प्रेशर ड्रॉप होत नाही. तुम्ही व्हेंचुरीनं जो कॉक बंद करता त्यामुळं अर्धं पाणी तिथं दाटलं जाते आणि व्हेंचुरीनं पाणी ओढलं जाते. ते प्रोसेस इथे होत नाही. त्यामुळे फुल फ्लोमध्ये एकसमान खताची मिसळण होते. हे खत डायरेक्ट पंपच्या इम्पेलरमध्ये जाते, तिथे पण मिक्स होतो. तिथून पुन्हा इकडे येऊन सगळीकडे सारख्या प्रेशरनं डिलिव्हर होतं. कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा. थँक्यू.